सातत्यानं चर्चेत असलेल्या वन नेशन वन इलेक्शनला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली। मात्र या विधेयकात नेमकं काय असणार आहे, या विधेयकापुढील आव्हानं नेमकी काय आहेत, त्याचाच आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। वन नेशन वन इलेक्शनला कॅबिनेटची मंजुरी। देशात लवकरच वन नेशन वन इलेक्शन। विधेयक संसदेत मंजूर करण्याचं आव्हान। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या वन नेशन वन इलेक्शनला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत मांडलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। हे विधेयक निवडणुकीतील वेळ खर्च वाचवण्यासाठी आवश्यक असल्याचा दावा भाजपनं केलाय। तर या विधेयकावर विरोधकांनी मात्र शंका उपस्थित केली आहे। वन नेशन वन इलेक्शन मध्ये सर्व राज्याच्या संसदेच्या जर एकत्रित निवडणुका झाल्या तर त्याचा मोठा फायदा निश्चित होईल। पण हेही खरं आहे की हे बिल जेव्हा संसदेत येईल तेव्हा याच्यावर सविस्तर चर्चा होईल। सरकार राज्य सरकार हे आधी बरखास्त झालं तर त्यावेळी नेमकी काय प्रोव्हिजन केली जाणार आहे, त्याचबरोबर छोट्या जे प्रादेशिक पक्ष असतील किंवा जे लहान पक्ष असतील या लहान पक्षांना त्यामध्ये काय नेमका प्रोज अँड कॉन्स त्या बिलचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागल्या। मोदी सरकारनं 3 सप्टेंबर 2023 रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली वन नेशन वन इलेक्शन याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती। या समितीनं लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला अहवाल सरकारला सादर केला। हा अहवाल मागील सरकारनं स्वीकारला होता, तर आता त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय पाहूया। एक देश एक निवडणूक पद्धत 2029ला अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न आहेत। पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी, दुसऱ्या टप्प्यात 100 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रयत्न, लोकसभा विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकच मतदार यादी, नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येणार। एक देश एक निवडणुकीसाठी घटना दुरुस्ती आवश्यक, घटना दुरुस्तीसाठी लोकसभेत 363 खासदारांचा पाठिंबा आवश्यक, तर राज्यसभेत 166 आणि 50% राज्यांचं समर्थन आवश्यक आहे। या अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। मात्र संसदेत मंजूर करण्याचं मोठं आव्हान मोदी सरकारसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।